नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण होळी स्पेशल थंडगार अशी शेवयांची खीर बघणार आहोत. पण सर्वात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण खीर बघणार आहे. तर ती शेवयाची खीर कशी करायची ते बघणार आहे, पण थोडी जरा वेगळ्या पद्धतीने. तर ह्यासाठी मी हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला आहे ना तापवून घ्यायचं. आता दूध काय करायचंय, आपल्याला तापवून घ्यायचंय. पण दूध तापवायच्या आधी हे बघा, आता हे मी वाटीमध्ये ना अर्ध्या वाटीच्या वर आहे थोडस असं थोडं थंड हे दूध काढलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये हे दूध वेगळं काढायचं थोडस, आणि हे जे पातेल्यातलं दूध जे मी दाखवले तुम्हाला हे तापून घ्यायचं. वाटीतलं दूध तापवायचं नाही, आपल्याला थंडच वापरायचंय ते. हे बघा, आता ह्या मी शेवया घेतलेल्या आहेत. तर ह्या मी 1 वाटी घेतलेल्या आहेत शेवया 1 लिटर दुधाला. म्हणजे थोड्या कमी घेतल्यात तरी चालेल, कारण त्या दुधामध्ये फुगतात ना. मग आता ह्या शेवया आहेत ना आपल्याला तुपामध्ये आहेत ना छान अशा परतून घ्यायच्यात. हे बघा, आता हे मी 4 चमचे, आपले पोह्याचे चमचे असतात ना त्या चमच्यानुसार 4 चमचे मी तूप घेतलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला ह्या शेवया आता छानपैकी परतून घ्यायच्यात. हे बघा, आता ह्या मी परतून घेते. हे बघा, आता ह्या शेवया आपल्या परतून झालेल्या आहेत. हे बघा, आता हे जे थंड दूध मी वाटीत काढलं होतं की नाही, त्याच्यामध्ये आता पोह्याच्या चमच्यानुसार 4 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली. तुम्ही कुठल्याही फ्लेवरची घ्या, मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, कुठलीही चालते त्याला. तर ही कस्टर्ड जी पावडर आहे ही आपल्याला ह्या थंड दुधात मिक्स करायची. म्हणजे अशा गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत, त्याच्या पूर्ण अशी दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे. हे बघा, आता मी मिक्स केली की नाही त्याच्यात कस्टर्ड पावडर. आता दूध छान तापलं ना की त्याच्यामध्ये एकदम बारीक धार सोडून आहे ना, एकदम असं थोडं थोडं हळूहळू हळूहळू करत त्याच्यात ही दूध आपल्याला मिक्स करायचंय कस्टर्ड पावडरचं. म्हणजे जेणेकरून आणि हलवत राहायचं, म्हणजे काय होतात त्याच्या पण अशा गुठळ्या होत नाहीत. त्याच्यात बरोबर मिक्स होते कस्टर्ड पावडर ह्या दुधामध्ये. मी ती कस्टर्ड पावडरचं दूध होतं ना ते ह्या दुधामध्ये मिक्स केलेलं आहे. आता बारीक गॅसवर छानपैकी दूध उकळून द्यायचं, थोडं आटवायचं. पण त्याआधी हे बघा, ही अर्धी वाटी साखर घेतलेली मी. गोड तुम्हाला जर जास्त लागत असेल तर थोडं वाढवलं तरी चालेल, पण मी अर्धी वाटी टाकलेली आहे. आता ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे साखर पण छान विरघळते दुधात आणि दूध पण बारीक गॅसवर छान आटून ती कस्टर्ड पावडर पण छान त्याच्यात मिक्स होते. हे बघा, आता हे मिक्स केलेलं आहे मी. आता हे काय करायचं, बारीक गॅसवर छान दूध आहे ना हे मस्तपैकी उकळून द्यायचं. हे बघा, आता ह्या शेवया ज्या मी दाखवल्या होत्या ना तुपात छान भाजलेल्या, त्या पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करायच्यात. म्हणजे शेवया पण काय होतील, छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन छान फुगतील. हे बघा हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये छानपैकी आता शेवया पण बारीक ह्याच्यावर गॅसवर छान उकळून देणार आहे. त्याच्यात मिक्स झाल्यानंतर शेवया पण छान फुगतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतं हे. हे बघा, आता हे कसं सर्व करायचं ना ते दाखवत्या. हे बघा, आता हा सब्जा आहे ना मी पाण्यात भिजत घातला होता तासभर. तर हा सब्जा टाकायचा. हे बघा, आता त्याच्यावर ही आपली कस्टर्ड टाकलेली शेवयाची खीर टाकायची. आता मी ही फ्रीज मध्ये ठेवली होती, त्यामुळे बघा अजून किती घट्ट झालीये आणि खूप छान लागते. आईस्क्रीम सारखीच लागते ही खायला, खूप टेस्टी लागते. हे बघा, आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ना, हे आपण मी तुम्हाला काल सांगितले होते ना, थोडेसे कापलेले मी ठेवलेले होते, ते ह्याच्यावर असे टाकायचे. खूप हे बघा, आता हे काळे मनुके आहेत ना, मला या खूप आवडतात कस्टर्ड मध्ये खायला, त्यामुळे ते पण खूप छान लागतात. हे बघा, आता ही टुटी फुटी आहे, ती पण खूप सुंदर लागते खायला ह्याच्यामध्ये. बाहेर तुम्ही गेलात ना तर आईस्क्रीम पण अशीच दिली जाते.
त्यामुळं खूप खायला सुंदर लागतं आणि ह्या गोष्टी घरामध्ये असतात त्यामुळं खूप टाकले की खूप घासागणीच हे सगळं आलं ना खूप सुंदर लागतं खायला. हे बघा आता ही आपली शेवयाची कस्टर्ड टाकून खीर तयार झालेली आहे. ही खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते. म्हणजे ही एक प्रकारे ना कस्टर्डची आईस्क्रीमच तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की तुमच्या कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते. अशा प्रकारे आपली खीर बनून झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.